हाय नमस्कार. तुम्हाला जर परफेक्ट स्टेप बाय स्टेप ढोकळ्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा. खूप छान आणि खूप मस्त आणि फक्त 20 रुपयामध्ये एवढा ताटभर ढोकळा तयार होतो. पोट पण भरतं, मन पण भरतं. 2 जण हा एकच ताट संपून टाकतील एवढा भारी ढोकळा आपला इथं तयार होतो. पूर्ण स्पंजी म्हणजे स्पंजी, गळ्यात अजिबात घशात अटकणार नाही असा आपला हा ढोकळा इथं तयार होतो. तुम्ही जवळून बघू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवते बघा किती स्पंजी ढोकळा आपला इथं तयार झालेला. पूर्ण मऊसूत आणि पूर्ण स्पंजी. तर चला, वाट कोणाची बघता, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा. जे आपण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना पण हा व्हिडिओ खूप 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 आवडला असेल तर भरपूर प्रमाणात शेअर पण करा. आणि बघा तुम्ही कितीही दाबला ना तरी स्पंज हा जसाच्या तसा होतो. चला तर मग व्हिडिओ बघूया. इथं तुम्हाला साहित्य काय काय दिसतंय. 2 वाट्या बेसनचं पीठ आहे, थोडंसं निंबू सत्व आहे, थोडीशी साखर आहे, थोडंसं तेल आहे, 2 चमच. याच्यामधनं अंदाज तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ही रेसिपी बघितलं गेलं ना तर आमच्या घरामध्ये हप्त्यामध्ये 1 वेळा आणि 1 महिनाभरामध्ये 4 वेळा होत असते. तर चला म्हटलं मी कधी कधी व्हिडिओ टाकत असते आणि आज टाकणार नव्हतं व्हिडिओ, पण मागच्या व्हिडिओला एका ताईची कमेंट होती, ताई चम्मचने परफेक्ट माप दाखवलं असतं तर खूप बरं झालं असतं. तर त्या ताईंसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा इथं आहे ना 2 वाट्या पाणी, कंप्लीट 2 वाट्या पीठ आणि 2 वाट्या पाणी घेतलेलं, म्हणजे एवढं पाणी कंप्लीट लागून जातं, एवढं तेवढं उरतं. आणि त्याच्यामध्ये साखर बघा तुम्ही आता 1 2 3 4 चम्मच साखर टाकायची. आणि आता मीठ पण त्याच चम्मचने टाकायचं आहे आपल्याला. हे बघा थोडंसं, म्हणजे 1 चम्मच धरूनच घ्या तुम्ही. आणि बघा अंदाज तुम्हाला पहिले परफेक्ट सांगून देते मी आणि नंतर तुम्हाला पुढचं सांगते मी काय करायचं आहे ते. आता इथं आहे ना हे लिंबू सत्व आहे बघा तुम्हाला, हे चम्मचने हे बघा एवढं टाकायचं आहे आपल्याला. थोडा चम्मच खाली राहू द्यायचा आहे. हे बघा पूर्ण फुल नाही भरायचं आहे. एवढं टाकलं म्हणजे 2 वाट्याला एवढं परफेक्ट माप आहे. आणि तुम्ही 1 वाटीचं जर बनवणार तर अर्धच टाकायचं, याच्यामधून अर्धच टाकायचं. तर हे परफेक्ट माप आहे. आणि तुम्हाला सांगते, आणि हे बघा हे 2 पड्या तेल घेतलेलं आहे मी. तेल काही नाही, जास्त कमी तुम्ही टाकू शकता, तेलाचं काही सुद्धा होत नाही. पण राहील तर थोडं जास्तच टाका, कमी अजिबात टाकू नका. त्याच्यानं काय होतं ना, आपला खमण ढोकळा असा मऊसूत येतो तेलाने. त्यासाठी तेल आपल्याला 2 पड्या किंवा 3 पड्या तुम्ही टाकू शकता. आणि इथं याला आहे ना छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे पीठ किती होतं माहिती आहे का तुम्हाला? अर्धा किलो पीठ होतं. म्हणजे पावशेरचं पाकिट जर आणणार ना त्याच्याने 1 वाटी भरते. आणि माझं हे अर्धा किलोचं पाकिट होतं ना त्याच्याने 2 वाट्या भरतात. हे असं हलक्या हलक्या 2 वाट्या भरतात, पूर्ण पण नाही. तर हे असं परफेक्ट माप आहे. तुम्ही जर एकच पाकिटचं बनवणार, तुम्हाला अशा वाट्या तुमच्या घरी नसणार तर 1 पाकिट घ्यायचं पावशेरचं. ते 1 पाकिटने बरोबर अर्ध माप घ्यायचं मग. तर बघा आमच्या घरी कसं आहे ना, जास्त जण खाणार आहेत म्हणून मला आहे ना अर्धा किलोचं पूर्ण बनवावं लागतं. आणि मोठ्या ताटामध्येच मी बनवते. तुम्ही लहान याच्यामध्ये पण 1 वाटीचं बनवू शकता. आता आपल्याला गिठोडी राहायला नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला असं पीठ गाळून घ्यायचे. आणि आता मी 2 वाटींचं पीठ आहे ना असं गाळून घेतलेलं आहे. आणि ज्या वाट्या भरलेल्या आहेत ना पिठाच्या, तशाच वाट्या माझ्याकडे 6 वाट्या आहेत. तर 2 वाट्या मी पाण्याने भरलेले. पाणी पण आपल्याला तेवढंच लागणार आहे. 2 वाट्या पाणी लागून जातं, फक्त एवढं तेवढं उरतं. तर बघा हे जर परफेक्ट माप जर तुम्ही घेतलं ना तर परफेक्ट ढोकळा तुमचा असा पूर्णपणे तयार होतो. स्पंज पण त्याला इतका छान येतो. आणि तुम्ही बाहेरून आणणार ना तो सुद्धा असा बनणार नाही, इतका भारी ढोकळा आपला इथं तयार होतो. हे बघा 1 वाटी पाणी संपलं. आता हे दुसरी वाटी पण मी इथं टाकलेले आहे. लाईट गेली होती, नंतर मी बंद केलं होतं, लाईट आली परत चालू केलं. आणि आता याला एक ट्रिक सांगते तुम्हाला, एकच बाजूने फिरवायचं असतं. हे बघा तुमचा आपल्या हा हात दुखून येईल ना, इकडच्या हाताने फिरवायचं, पण असं एकच बाजूने फिरवायचं. बघा फिरवते ना मी एकच बाजूने. आणि थोडंसं हलकं करायचं याला, या पिठाला थोडंसं असं फिरवतच राहायचं. 5 मिनटं तरी तुम्ही फिरवा, म्हणजे आपलं पीठ मस्तपैकी हलकं होतं. आणि बघा तुम्ही याच्याने जर नाही फिरवणार ना तर हाताने पण तुम्ही फिरवू शकता. आता मी तुम्हाला हाताने पण फिटून दाखवणार आहे. आता हाताने पण आहे ना असं एकच साईडने फिरवायचं. हे बघा अशा प्रकारे साईड अजिबात बदलवायची नाही आपल्याला. कसं असतं ना, मग असं सांगतात की आमचा ढोकळा बनत नाही आमचा, पण तुम्ही असं आहे ना व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि
परफेक्ट काय करायचं ते पण तुम्ही बघत नाही, त्याच्यामुळे तुमचा ढोकळा परफेक्ट येत नाही. तर बघा माझा हात दुखून येतो ना तरीसुद्धा मी थांबून जाते, पण एकच बाजूने असं फिरवत असते. हे बघा, असं आजूबाजूने काढून घ्यायचं, पण एकच बाजूने असं फिरवत राहायचं. तर असं फिरून फिरून काय होतं ना, पीठ आपलं मस्त हलकं होतं. जितकं हलकं पीठ होतं ना तेवढा आपला ढोकळा पूर्णपणे असा हलका होतो. तर माझा एक हात दुखतो, त्यासाठी मी ना थोडं थांबून थांबूनच करत असते, कारण की हात दुखल्यामुळे ना. तर चला, आपला असं मस्तपैकी आता याला फेटलं गेलेलं आहे. याला आपण आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं मुरण्यासाठी ठेवूया. हे बघा, अशा प्रकारे मी आता याच्यावर प्लेट झाकते. तर आता मी इथं प्लेट झाकून ठेवते आणि तुम्हाला असं वाटेल हे एवढं पिवळं कसं काय दिसायला लागलं, तर मी थोडासा इथं मामूली कलर टाकलेला आहे. ते तुम्हाला दाखवलं नाही, कारण की लाईट ये जाय करते ना, त्यामुळे सगळं हे होतं. हे हळद जर टाकली ना, जर आपण सोडा वापरतो ना, सोडा यूज करतो ना, त्यासाठी जर आपण हळद वापरली ना, त्याच्याने काय होतं, आपला ढोकळा पूर्णपणे असा लाल होतो, लालसर होतो. त्यासाठी मी हळद कधीच मी ढोकळ्यामध्ये वापरत नाही. मी कधी बी आहे ना कलरच वापरते. आता मी मुरण्यासाठी ठेवलं आहे, तोपर्यंत इथं ताटाला तेल तेल लावून दिलेलं आहे मी. आणि बघा इथं आता मिरच्या तळून घेते. कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे, तेल छान तापू दिलेलं आहे आणि मग मिरच्या टाकलेल्या आहे मी इथं. मिरच्या पण उलट पलट करून घेतलेल्या आणि लगेच पटकन काढून घेतलं, कारण की तेल खूप तापून गेलेलं होतं. आणि तेल तापूनच दिलं होतं मी पूर्ण, कारण की एवढं तेल तापेल ते मग एवढं दाखवत बसायचं कंटाळा पण येतो ना मग बघायला, त्यासाठी मग मी तेल पूर्ण तापून घेतलं आणि मग मिरच्या टाकल्या, उलटपलट केल्या, पटकन काढून घेतल्या, पटकन होतात मग. आता बघा मी इथं थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरं टाकल्याने काय होतं ना, खमण ढोकळ्याला जास्त चव येते. आणि मी आता थोडी राई टाकलेली, राई जास्त टाकलेली आहे, जिरं थोडं टाकलेलं आहे. याला चांगलं मस्त असं तडतडू द्यायचं. नंतर आपल्याला इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. आणि तुम्ही म्हणणार 1 ते 1.5 ग्लास पाणी मी इथं टाकलेले, तुम्ही म्हणणार ढोकळ्यामध्ये जेवढं आपण पाणी टाकू ना तेवढा ढोकळा आपला मऊसूत येतो. जितकं पाणी टाका ना तेवढं तो आटून घेतो ते पाणी. तर बघा इथं आता आहे ना ताट ठेवून दिलेला आहे मी तापण्यासाठी. तोपर्यंत आपल्याला इथं जे काही साहित्य बाकी आहे टाकायचं ते टाकून घेऊया. आता इथं आहे ना, तुम्ही बघू शकता, एक जर वाटी पीठ घेतलं त्याला फक्त 1 इनोची पुडी घालायची. 2 वाट्या घेतलं तर 2 इनोच्या पुड्या घालायच्या. पण माझ्याकडे ना 1च इनोची पुडी होती, त्यासाठी मी बाकीच्या आहे ना सोडा वापरलेला आहे. तर बघा इथं बाहेर बकऱ्या कोकावत आहे. त्या मायलेकींची ताटात तूट झाली बकरीची आणि तिच्या बघा आता इथं बकरी कोकावत होती, मायलेकींची ताटात तूट झाली, कारण की बकरी आणि तिचं पिल्लो इकडे तिकडे झालं तर खूपच म्याव 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 करते ती. तर चला, आता इथं आहे ना एक ट्रिक सांगते तुम्हाला. असं आहे ना, तुम्ही वरून जे पण काही झाकणार ना त्याला असं आहे ना कापडाने मस्तपैकी फिट्ट बांधून घ्यायचं आहे, म्हणजे वरून जेव्हा काही घाम नितरतो ना तो या कपड्यामध्येच राहतो. खाली आपला ढोकळा अजिबात खराब होत नाही, जसाच्या तसा राहतो. नाहीतर आहे ना पाण्याच्या थेंब 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 पडून आपला ढोकळ्यामध्ये होल पडून जातं, त्यासाठी. तर बघा मी आता इथं 1 इनोची पुडी घेतलेली आहे. आता मी बाकी इथं सोडा टाकणार आहे. आणि आता 1 इनोची पुडी बघा एवढी आहे, मी चम्मचमध्ये उभरून घेतला आणि एवढा सोडा टाकते मी. तर बघा तुम्हाला, आणि तुम्हाला परफेक्ट माप दाखवलेलं आहे मी. तुम्ही नक्की बनवा, तुमचा ढोकळा अजिबात खराब होणार नाही. खराब झाला तेव्हा मला सांगा तुम्ही, पण मी जे माप दिलेलं ना तेच तुम्ही वापरा. आणि शक्यतो तुम्हाला एकच वाटीचं जर बनवणार असणार तुम्ही, 1च इनोची पुडी टाका आणि सर्व मी जे काही साहित्य टाकलेलं आहे ते अर्धा अर्धा टाका. आता जे काही आपण टाकलं ना इनो सोडा, त्याच्यावर 1 चम्मच पाणी घालायचं आहे आणि त्याला असं फेटायचं आहे. बघा बरं का, अजून पण लक्षात घ्या, ज्या बाजूने आपण फिरवलंय ना त्याच बाजूने आपल्याला फिरवायचं आहे. तुम्ही बघा किती छान जाडी पडते बघा. पीठ पूर्णपणे हलकं झालेलं आहे ना, मग त्यासाठी पूर्णपणे अशी जाडी मस्त पडते. जशी इथं जाडी पडते ना तसंच आपल्या ढोकळ्याला जाडी पडेल. तर तुम्ही बघू शकता, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि ज्या ताई नवीन माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज वारंवार माझे व्हिडिओ बघा. हे बघा मी आता इथं टाकून घेते. तुम्ही बघा किती छान एकसारखं पीठ झालेलं आहे ना, म्हणून ते तसं मस्तपैकी पडतंय बघा. आणि आपण याला आता झाकण ठेवूया. बघा मी परातीला माझं जे झाकण परफेक्ट बसताना त्याला मी कापड बांधून दिलेलं आहे, म्हणजे रुमाल माझा स्वच्छ, कायम हाच रुमाल वापरते मी जेव्हा ढोकळा बनवते ना तेव्हा.
आमच्या घरात ढोकळा सर्वांना खूपच आवडतो. ज्या दिवशी ढोकळा बनवला ना, त्या दिवशी त्यांचं पोटभरीचं जेवण असतं आणि दुसरं काहीच बनवत नाही. फक्त आम्ही ढोकळाच खात असतो. रात्री बनवा, दुपारी बनवा, सकाळी नाश्त्याला बनवा, आमचं तेच असतं. हप्त्याभरामध्ये 1 वेळा बनवते, 1 महिन्यामध्ये 4 वेळा. तर आता हे झाकण मी इथं झाकून दिलेलं आहे बघा. हे बघा तुम्ही बघू शकता. वरून काय ठेवलं नाही ठेवलं तरीसुद्धा काही फरक पडत नाही. ढोकळा आपलं परफेक्ट तयार होणार आहे. आणि बघा आता इथं आहे ना सर्व काही आवरून झालेलं आहे माझं. आणि आता मी ढोकळा बनवते, त्यासाठी एवढी तेवढी घाण तर होतच राहते. 25 मिनटाचा टाईम आपला पूर्ण झालेला आहे. 25 मिनटं टाईम लावून घ्यायचा. तुम्हाला असं समजणार नाही आपला ढोकळा कधी होईल कधी होईल. 25 मिनटं टाईम लावायचा आणि मगच आपला ढोकळा आपण उघडायचा. आणि हे बघा तुम्ही बघू शकता आता. हे बघा किती मस्त झालेला आहे आपला ढोकळा. सुरी पण घालून बघितलेलं आहे मी, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला जवळून दाखवते. आणि हे बघा एकदम भारी, खूप छान ढोकळा आपला इथं तयार झालेला आहे. किती दाबला जातोय तुम्ही बघू शकता. आणि आता इथं आहे ना कापून पण घेतलेला आहे मी. हे बघा तुम्ही बघा ढोकळा किती छान झालेला आहे. तर आणि तुम्हाला जवळून दाखवते मी. हे बघा जाडी बघा, ढोकळ्याची जाडी बघा. हे बघा इतका हलका आणि इतका मऊसूत आणि इतका जाडीदार तुम्ही बघू शकता. हे बघा किती पण दाबला जातो. हे बघा, हे बघा किती पण दाबून जसाचा तसा स्पंजसारखा ढोकळा आपला इथं. आणि खायला पण इतका छान, अजिबात घशामध्ये अटकणार नाही. एवढाचा सुद्धा घशामध्ये अटकणार नाही. इतका भारी, किती पण खाऊन घेणार ना. आता एवढा ताट फक्त 3 जणांनी संपवला आम्ही. राकूचं जेवण बाहेर होतं, त्याच्या मित्राचा बड्डे होता, तिथं त्याला जेवण होतं. मग आम्ही ढोकळाच बनवून घेतला होता. आणि हा ढोकळा रात्रीच्या टायमाला बनवलेला आहे मी. तरीसुद्धा किती छान आणि किती सुंदर दिसतोय बघा. तर आता आपल्याला जे काय आपण पाणी उकडलेलं आहे ना, 2 ग्लास पाणी मी इथं पूर्णपणे टाकून घेणार आहे. आणि बघा अजून पण तुम्हाला काढून दाखवते मधून. सगळीकडे एकसारखा असतो आपला ढोकळा. आता हे पाणी टाकून दाखवते तुम्हाला. बघा हे 2 ग्लास पाणी आहे. सगळं पाणी मी इथं जिरवणार आहे, कारण जिरूनच जातं. पाणी टाकल्यानंतर याला 5 ते 10 मिनटं असंच राहू द्यायचं. नंतर घ्या तुम्ही खायला. एकच जण नाही, एक ताट संपवणार ना, तेव्हा मला तुम्ही सांगा. चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.